चला तर आज आपण घरच्या घरी तंदूर रोटी आणि काजू करी बनवूया, एकदम हॉटेलसारखी चव येईल. चला तर आज आपण काजू करी करणार आहोत. मी यासाठी एक टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. याची प्युरी करायची आपल्याला. त्यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा, थोडस खोबरं घेणार आहे आणि त्यासोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरला ते छान घ्यायचं. तर आता आपण इथे तंदूर रोटी बनवण्यासाठी मी इथे मैदा घेत आहे. घरच्या घरी आपण तंदूर रोटी बनवणार आहोत. तर मी यासाठी इथे अर्धा किलो मैदा चाळणीमध्ये टाकून घेते आणि तो आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जे बबल्स काही असतील तर ते निघून जातील. आता इथे मी मैदा आपला पूर्ण चाळून घेतला आहे. त्यामध्ये आता मी 1 कप दही टाकणार आहे, ॲड केले. तुम्ही पाहू शकता, अर्धा किलो मैद्यासाठी आपण 1 कप दही टाकणार आहोत. त्यामध्ये मी इथे बेकिंग पावडर ॲड केलेला आहे. 1 चम्मच, अर्धा चम्मच बेकिंग पावडर ॲड केलं आहे. त्यासोबत 2 चम्मच तेल इथे ॲड केलं आहे. त्यासोबतच मी इथं चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. ते सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं. प्युरी केलेली होती आपण ती अगोदर, ती इथे मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. त्यासोबत 1 वाटी काजू आणि आपल्याला हे पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याची गरज लागणार आहे. इथे बारीक चिरलेला कांदा इथे मी थोडं पाणी घालून इथे 1 चम्मच कोमट पाणी घालून इथे मी पीठ मळून घेते व्यवस्थित. आपण मसाले घेतले, आपल्याला हे पीठ एकदम मऊ मळायचं आहे, एकदम घट्ट असं मळायचं नाही. घेतलेली आहे 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे, 2 चम्मच कांदा लसूण मसाला आणि त्यासोबत 1 चम्मच धनेपूड, जिरेपूड 1 चम्मच. आता मळलेला आहे. इथे कढई ठेवलेली आहे मी गॅसवर गरम करण्यासाठी. त्यामध्ये मळून घ्यायचं आपल्याला पीठ 3 चम्मच. त्यामध्ये आपण आता लसूणची फोडणी दिली, लसूण लालसर भाजून घेतला. आता त्यासोबतच आपण इथे कांदा टाकून घेऊ आपल्या फोडणीसाठी. तर आपण खूप ठिकाणी बघतो की आपल्याला कांदा हा आपण पहिले फ्राय करून मग त्याची पाहू शकता आपला करायचा, आपल्याला मिक्सरमध्ये काढून कलर करायचा, परतून घेतलेला आहे आपण देतो. त्यामध्ये आज मी वापरलेलं आहे, आपल्याला बारीक चिरूनच कांदा वापरलेला आहे. तर आपल्याला पेस्ट वगैरे काही आपण पहिली प्युरी करून ठेवली होती, ती प्युरी आपण कांदा आपल्याला पूर्ण बारीक म्हणजे ती प्युरी आपल्याला छान त्यासोबतच फ्राय करून घ्यायची, यामध्ये परतून घ्यायची पर्यंत परतून घ्यायचं. आपली प्युरी परतली गेली की नाही हे आपल्याला कसं कळणार, तर आपल्या प्युरीला पूर्ण आपल्या फोडणीला तर छान तेल प्युरी छान तेल सुटलं की आपली प्युरी परतली गेली आहे. पाहू शकता असं आपल्याला इथे कळणार आहे. पहा, तेल असं सुटलेलं आहे आपल्या भाजीला. बघू शकता किती छान प्रकारे आपलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे आपण मसाले पहिले घेतले होते ते आपल्याला पूर्ण मसाले ॲड करायचे त्यामध्ये, आणि मसाले ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ते मसाले पूर्ण आपल्या भाजीमध्ये फ्राय करून घ्यायचे, तेही आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित. पहा, तर आपले मसाले हे छान परतले गेलेले आहेत. आता त्यामध्ये मी आपण भिजवलेले काजू टाकून घ्यायचे. सगळे काजू मी त्यामध्ये ॲड करून घेते. ते काजू आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता, आपले काजू पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता जे आपण काजू भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी, कोमट पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, अर्धा कप. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे, तर्री आलेली आहे. ही आता आपली भाजी इथे तयार आहे. किती छान अशी आपली भाजी दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. पहा, ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच इथे बटर ॲड करत आहे. तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर आवडत असेल बटर तर बटर ॲड करू शकता. बटर, तूप काही तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. आता आपलं बटर वितळेपर्यंत आपण हे एक उकळी काढून घेणार आहोत आपल्या भाजीची.
तर पाहू शकता इथे मी 1 चम्मच कस्तुरी आता मेथी यामध्ये हातावर आपण घेतलेली वरून आहे. ती कोथिंबीर हातावर घालणार सोडून आहोत. आपल्याला यामध्ये तर पाहू ॲड शकता करायची आपली भाजी आहे. इथे तयार आहे. आणि इकडे आता आपला तंदूरचा पीठही छान फुगून वर आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक गोळा, छोटासा गोळा आपल्या हातावर घ्यायचा आहे. व्यवस्थित गोल करून तो आपल्याला पोळीपाटावर टाकून छान त्याची एक पोळी लाटून घ्यायची. आपल्याला तंदूर लाटून घ्यायची. आणि ज्या साईडने आपण लाटली आहे त्या साईडने आपल्याला थोडंसं पाणी लावून आपला तवा मी इकडं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता. पाहू शकता तुम्ही. त्यावर जी पोळी आपण लाटलेली आहे त्या तंदूरला ज्या साईडने पाणी लावलेले आहे ती साईड आपल्याला खाली लावायची आहे, म्हणजे तव्यावर टाकायची. तर त्याचप्रमाणे इथे मी दुसरी तंदूरसुद्धा लाटून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. तर इकडे आपले तव्यावरच्या तंदूरला छान असे बबल्स आलेले आहेत. तुम्ही तेही पाहू शकता. बघा किती छान आपले तंदूरला